फुटबॉलमधील करिअरच्या संधी वाढल्या. भोपाळच्या लेक फुटबॉल क्लबचे मुख्य प्रशिक्षक मंगेश देसाई यांचं प्रतिपादन. युनायटेडच्या वतीनं आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन. गेल्या दशकभरात भारतीय फुटबॉलने काच टाकली आहे. इंडियन सुपर लीगमुळे व्यावसायिकता वाढली आहे. इंडियन फुटबॉल लीगच्या 3 श्रेणी झाल्या आहेत. त्यामुळेच फुटबॉल क्षेत्रात केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक अशा 1.5 डझनहून अधिक करिअरच्या संधी वाढल्याचं प्रतिपादन भोपाळच्या लेक फुटबॉल क्लबचे मुख्य प्रशिक्षक मंगेश देसाई यांनी केलंय. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या मार्फत सुरू असणाऱ्या उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबिरात फुटबॉल करिअर या विषयावरती व्याख्यानात ते बोलत होते. युनायटेडचे सचिव दीपक कुपनवार यांनी प्रास्ताविकात श्री देसाई यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफिसर तर रिअल काश्मीर या आय लीग संघाचे तांत्रिक संचालक म्हणून केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी लेक सिटीचे संचालक राजहंस, युनायटेडचे खजिनदार महादेव पाटील, तानाजी देवेकर उपस्थित होते. श्री देसाई पुढे म्हणाले, यंदापासून तृतीय श्रेणी आय लीग स्पर्धा AIFFने सुरू केली. महत्त्वाचं म्हणजे यात प्रत्येक राज्यातील लीग विजेत्या संघाला स्थान दिल्याचं. पूर्वी केवळ बंगाल, गोवा आणि केरळपुरतं मर्यादित असणारा फुटबॉल देशभरात सर्वत्र पोहोचतो आहे. यामुळे व्यावसायिक फुटबॉल खेळणाऱ्या संघांची संख्या 150हून अधिक झाली. त्यात फुटबॉलपटू, पंच, प्रशिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, फिजिओ, सामना विश्लेषक, माध्यम व्यवस्थापक, ट्रेनर, अकादमी प्रशिक्षक, सहाय्यक अशी प्रत्येक संघात 1.5 डझनहून अधिक संधी आहेत. फुटबॉलशी स्नेह कायम ठेवून नवोदितांनी खेळाडू म्हणून कारकीर्द जरूर घडवावी. मनापासून मेहनत, शिस्त, समर्पण यातून ते साकारू शकेल. पण त्यानंतरही पंच, प्रशिक्षकापासून व्यवस्थापक, पुरस्कर्ता, खेळाचा हितचिंतक अशा कोणत्याही स्तरावर फुटबॉलशी शेवटच्या श्वासापर्यंत स्नेह कायम ठेवण्याचं वचन श्री देसाई यांनी उपस्थित खेळाडूकडून घेतलं. सागर पवार यांनी आभार मानलं. यश पाटील यांनी सूत्रसंचालन केलं.